पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की। तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार। देवा सांगा किंवा सांगा देवा नमस्कार। माझी भाकावी करुणा किंवा भाकावी करुणा विणवा वैकुंठीचा किंवा पंढरीचा राणा। तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा। एवढा करा उपकार। देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंगं। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांक तेजोधिकामोदिवक्त्रं कलानीश बाधापणोदार्ह दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। टाळी वाजवा सर्वांनी, मुखानी भजन करायचंय। आजच्या दिंडीचा पहिला दिवस आहे, प्रत्येकानं आपल्या मुखातून भजन करायचंय। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, क्या बात है। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। बोला बोला। विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की। दुपारी डाळ भात खाल्ली, अर्धा किलो मटकीची उसळी की न खाल्ली। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। नाही जुळालं खेळ, माझा आवाज बसून जुळा ना। जेवढी तुम्ही कसं जुळायला पाहिजे, स्ट्रॉंग किमान नाही कुठपर्यंत पण इंद्रायच्या अलीकडल्या तीराला तरी जाऊ द्या। पण एकदा पुन्हा एकदा वन्स मोर। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। वा विठ्ठल विठ्ठल। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी दिनिया। तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार। देवा सांगा नमस्कार। प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे नवे नवे ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदाय आज एका वैश्विक युगामध्ये भरारी घेत आहे असे श्रीमंत संत ज्ञानेश्वरीय श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा प्रकरण मागणी पर नाही पण वाटतंय। कारण की प्रार्थनापूर्वक मागणी आहे, विनंतीपूर्वक मागणी आहे, म्हणून असणारा अभंग आजच्या सेवेसाठी प्रार्थनीय आहे। विडाला अभंगावरती यथामती यथावकाश चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, ते म्हणजे असा, तसा मी 4 वाजल्यापासून नटलेलो आहे आणि आमच्या जीवनातली दिवाळी असते। तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, आणि आम्हाला जर कोणी विचारलं ना, गाडे महाराज, गंभीरे महाराज, तळेकर महाराज, पांडुरंग महाराज, चौधरी ताई, तुमच्या आयुष्यातले आनंद सांगा ना। कोणी म्हणेल माझ्या भाऊला भेटल्यावर लय सुख वाटत, कोणी म्हणेल माझ्या बहिणीच्या गावाला गेल्यावर लय बरं दिसतं, परभणी, बीड, नाशिक, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने आनंद वाटतो।
पण आम्हाला आनंद सांगू का कशात वाटतो? माझी ये जातीचे मज भेटो कोणी. एकदा का आम्ही आमच्या आईच्या सावलीला स्थिरावलो आणि एकदा का बापाच्या सहवासात आलो ना, ज्ञानोबाराला स्मरून सांगतो, इथून पुढचे 23 दिवस आम्हाला काही आठवत नाही, म्हणून काल्याच्या दिवशी रडू येते की माऊलीची कृपा आहे. बेडाल 2 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2 वर्ष सगळं बंद होतं. बऱ्याच लोकांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं स्तुती सुन्न उधळली. ते देवावर असतील, संतांवर असतील, मला तिकडे जायचं नाही. 2 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2022 सालचा तो दिवस आज उजडला आणि आज माऊली स्वतः आपल्या पूर्ण लाखो भक्तांच्या समवेत पंढरपूरच्या मालकाकडे निघाले आणि ते प्रस्थान झालं. 2 वर्ष झाली सगळी माणसं घरात होती. प्रत्येकानं पाहिलंय, प्रत्येकाच्या घराघरामध्ये मोबाईल आहेत, सोशल मीडिया आहे, सोशल नेटवर्किंग आहे, सर्वांना माहिती. 2 वर्ष माऊली जात होते, तुकोबाराय जात होते. जात असताना बस मधून जायचे, त्यावेळेला प्रत्येक वारकऱ्याला विचारलं, त्यावेळेला वारकरी रडत होते. पण ऐका ना, वारकऱ्यांना विचारल्यानंतर वारकरी रडत होता यात नवल नाही. विचारलंय माझ्या ज्ञानोबारायांना, माऊली तुम्ही बस मधून चाललात, तुम्हाला तरी करमतंय का? पण असा एकही शब्द माऊलीच्या मुखातून बाजूला निघला नाही. माऊलींनी सांगितलं, बाळांनो काळजी करू नका रे, आणि आजार आता चालाय डोक्यात घेऊ नका. चोकियाची ढोरे अंगे ओढी, त्याही वेळेला जनावराला आला होता. विश्वाच्या मालकानं त्यावेळेला चोखोबारांबरोबर ढोरं ओढली होती. जर त्या काळात चोखोबारांबरोबर माझा मालक ढोरं ओढीत असेल, तर आजच्या मितीला जगाचा मालक आणि भगवान श्री ज्ञानोबा तुमच्यासाठी थांबू शकत नाही. सांगितलंय लेकरांनो, मी जातोय 100% जातोय. पण जात असताना मी नुसतं मनानं शरीरानं तिथपर्यंत जातोय, पण मनानं मी प्रत्येक वारकऱ्याच्या, प्रत्येक स्वतः माळकऱ्याच्या, प्रत्येकाला दिंडीची आस असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान आहे. म्हणून तुम्ही असं कधीच समजायचं नाही की मी एकटा जातोय. आणि 2 वर्ष संपले. 2 वर्ष संपल्यानंतर मग निकाल लागला. वा वा वा, असा निकाल होता, पेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. मग सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आणि तो दिवस आला. काय आनंद होता महाराज, काय आनंद होता. चला हो पंढरी जाऊ, चला हो मोरजर, नाशिक, येवला, कोपरगाव, परभणी, पुणे, बीड, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, हो जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. प्रत्येकाने अंतःकरणात अपेक्षा धरली, जायचंय मला. ज्ञानसेवा मंडळाच्या पत्रिका तयार झाल्या, प्रत्येकाकडे फोन गेले, ओ तळेकर राजी, ओ बापू, ओ गंभीरे महाराज, निघायचंय, कधी आवरलं का ताई, यायचंय आपल्याला, याचं नाव आजकलीत परमार्थ. आणि तो ज्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवला ते साधू संत म्हणतात, चला हो पंढरीशी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, त्या संतांनी अपेक्षा केली, माझ्या जीवनात संत सुखाच्या व्यतिरिक्त काहीच नको.
आणि तुकोबाऱ्यांना 4 संकाधिक भेटले. त्या संकाधिकांबरोबर तुकोबाराय विश्वाच्या मालकाला निरोप पाठवतात. तुम्ही स्वतः संकाधिक आहात ना, आणि त्या भगवंताचे कृपावान कृपापात्र शिष्य म्हणून स्वतःला म्हणून घेताना, मग माझं एकच काम करा, एवढा करा उपकार, मला बाकी काहीच लागत नाही हो, काहीच लागत नाही. आमच्या गावातल्या कस्तुरा त्याला तिच्या गावातली लक्ष्मी पावली म्हणजे प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाल्यावर मग ती लक्ष्मी, आता लक्ष्मी म्हणली कस्तुरा असा माग, तुला काय मागायचं ते माग. ती म्हणली काहीच नको. गेल्या वर्षी सोयाबीन लई नासलं, नीट खुरपीता आलं नाही. अर्धा 25 एकर मधला 12 एकर ऊस जाळून बांधावर फेकला. लक्ष्मी तुला एवढंच मागते, पुढल्या वर्षी 25 नाही 50 एकर माझ्या घरात ऊस होऊ, आणि तो सगळ्यात आधी महात जाऊ, एवढंच ती. हे तुमचं आमचं. पण संतांनी मागणं काय मागणं किती गोड आहे पहा. जीवाच्या आतुरता वाटली पाहिजे, त्याचं नाव परमार्थ आहे. आणि जोपर्यंत लागली से विलमन हो भेटीची आवडी. बाहेर रात्रंदिवस एक अन दोन नाही, आणि ते संत सनकादिकांना प्रार्थना करतात, फक्त एकच काम करा माझ्या आयुष्यात, दुसरं करण्याची गरजच नाही, कारण त्यानं सगळं दिलंय. एवढा करा उपकार. आणि तिथे गेले ना, त्याच्याजवळ फक्त माझा नमस्कार सांगा. नमस्काराच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही, त्याला संत म्हणतात. आणि याच्या पुढे गेल्यानंतर तुकोबाराय थोडस म्हणतात, जर वाटलंच तुम्हाला माझ्यासाठी भाकावी, माझ्यासाठी विनवा. काय शब्द आहेत महाराज, एक एक शब्द. ही कृपा त्याला मोठीचीच लेख व्हावं लागतं तेव्हा मिळेल. विनवा वैकुंठीचा राणा. तिथं गेल्यानंतर ह्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी माझ्यासह फक्त याच स्मरण करा. तो का म्हणे माझा आठवा
मूळ लवकरी पाठवा. आणि या शब्दाचं स्मरण झालं आणि देवानं मला विचारलं, बाकी सांगूच नका, फक्त विटेवरच्या मालकाला एवढंच सांगा, मला पटकन घेऊन जायला ये. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. गेल्या 14 वर्षापासून अखंडित आणि अव्याहतपणे, कारण की 2 वर्ष जरी आपण गेलो नाही पण माऊली गेले, माऊलींची वारी झालेली आहे, म्हणून 14 वर्ष झाले अखंडित अव्याहतपणे, मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने. भाग्य समजेल मी माझं आणि उपकार समजेल आमच्या एका महाराजांचे, की त्यांनी मला पूजनीय शास्त्रीजींच्या समवेत आणून सोडलं. काय असतं येण्यासाठी कोणीतरी एखादं पात्र महत्वाचं असतं. जसं भरताला भगवान प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी केवट महत्वाचा आहे, तसं एखादं पात्र महत्वाचं असतं. म्हणून आचार्य स्वामी भगवानजी महाराज शास्त्री आणि मोरेश्वर, भगवान मोरेश्वर पायी दिंडी सोहळ्यामध्ये अथांग पहिल्याच दिवशी, अजून तर सासवड यायचंय, खूप खूप मोठ्या आनंदाने आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वप्रथम तुमचं ज्ञानेश सेवा मंडळाच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत, सर्वांचं स्वागत, सर्वांचं स्वागत. दुसरी महत्वाची गोष्ट, हरिभक्तीपरायण आमच्या दिंडीचे चालक आदरणीय गायनाचार्य, गोड 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 स्वभाव, वारकरी जीवन, अत्यंत वैभवशाली जीवन. आम्हाला आल्यानंतर असं वाटतं कधी कधी, कदाचित आम्ही थोडे लांब जन्माला आलो, पण एका बापाचे एका आईचे लेकर, त्याच्यामुळे आम्हाला धाक वाटत नाही. गायनाचार्य आमचे उत्तम महाराज गंभीरे, अत्यंत गोड 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 स्वभाव आहे. आणि आता कोरोनातून वाचल्यापेक्षा वरुणातून वाचल्यामुळे तर डबल गोड झाले, खूप गोड आहे, वर्णनात्मक आहे. अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत आमचे. निंबाळकर महाराज, ही सर्व भजनी मंडळी, माझा जिवलग सखा, आमच्या आळंदीच्या आश्रमाची व्यवस्था पाहणारे जे नामदेव महाराज तळेकर असतील, गोड गोड मृदंग, गोड अत्यंत. काय जातवान कलाकाराचं वर्णन करण्यासाठी सुद्धा प्रातस्मरणीय पूज्य वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे, कलाकारांचं वर्णन करण्यासाठी सुद्धा कलाकाराच्या जवळ जाणं गरजेचं असतं. पांडुरंग महाराजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याच्या अगोदर मला वाटतं ती दिंडीत आलेली आहेत, स्वामीजींनी सांगितलं मला, पण आमचा त्यांचा पहिला परिचय आहे, त्याच्यामुळे त्यांना, ते आम्हाला जेवढं चांगलं वाजवतील आम्ही तेवढं त्यांना वर्षभर वाजवत राहू. गोड आमचे अण्णा महाराज, चौकदार महाराज, काय महाराज, एक नंबर गोड माणूस. आणि या वयामध्ये एवढा अस्खलित परमार्थ, किती कृपा त्या पांडुरंगाच्या वयामध्ये सोपं नाही. पण हे सगळी ही चार्जिंग, ही एनर्जी कशामध्ये आहे, तर ती फक्त भगवान श्री ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नामचिंतनामध्ये आहे. चौधरी ताईंची आमची पूर्ण ही टीम, ज्येष्ठ भगिनी आहेत माझ्या, आणि मला बहीण नाही असं ज्यांनी कधी भासू दिलं नाही स्वामीजींच्या सहवासात आल्यापासून. कारण की मी प्रामुख्याने सांगत असतो, बाकीचे नाहीत असं नाही, प्रामुख्याने सांगत असतो, महाराष्ट्रात परमार्थामध्ये धिंगाणा घालणारे स्वामीजींचे 2च लेकर, एक चांगोणाताई चौधरी, दुसरा एकनाथ गाडे, अजिबात तिसरं नाही. कोणी नाही असं मला म्हणायचं नाही बरं का, म्हणजे बाकीच्यांचा अपमान आहे असं नाही, पण हा स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान आहे. म्हणून ताईंची, आमचे संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ विशेष आभार. त्या इथून पुढे प्रत्येक ज्या वेळेला त्यांना वेळ मिळेल त्या वेळेला ते येत राहतात, आणि अशाच येत राहू अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना. ताईंना सुद्धा खूप खूप धन्यवाद. माझा जिवलग सखा, पंढरपूरची कथा उभ्या महाराष्ट्रानं ऐकली असं आमचा जगूदादा जगदीश दळे मंडप, फार गोड आहे, आणि आता सुद्धा ऐकतोय, महाराष्ट्र ऐकतोय. दळे, ज्यांना कोणाला सर्व ऐकायचं असेल त्यांनी दळे मंडप नावानं युट्यूबला चॅनल आहे, दळे मंडप, दळे मंडप. ज्ञानेश सेवा मंडळाचे जेवढे कीर्तनकार, गायक, वादक आहेत, या सर्वांचे कथा, कीर्तन, वादन, गायन सर्व दळे मंडळ युट्यूब चॅनलला आहे. सर्वांनी आता कीर्तन संपल्यानंतर ते सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे जगूदादाचे सबस्क्रायबर वाढतील बरं का. आणि आमच्या दादांचं नाव काय, आकाश दादा, उत्कृष्ट साऊंड सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांच्या आश्रयाला गेल्या 14 वर्षापासून आपण इथे राहतो असे श्री संत सावता महाराज कीर्तन महोत्सव ट्रस्ट, सर्व तरुण युवा वर्ग
या सर्वांना यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात. खूप खूप महाराज, एवढ्या सिटीमध्ये, एवढ्या मोठ्या शहरामध्ये आज महाराष्ट्रच नाही भारतातून वारकरी या ठिकाणी आलेत, पण केवढं मोठं प्रशस्त पटांगण आहे आपल्याला. वा वा, सगळी सोय केलेली आहे. म्हणून आमच्या सर्व ट्रस्टच्या, त्या सर्व युवा कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. अजून तुळशीवाले आमच्या मातोश्री, काय त्यांचं नाव, सुनंदाबाई वांगदरीकर, म्हणजे आमच्या दिंडीच्या आई साहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमच्या चकलंब्याची टीम आहे, गेवराई आहे, परभणी आहे, सर्व सर्व परिसरात, औरंगाबाद आहे, येवला आहे, आमचं शिंगवा आहे, शिंगवा म्हणजे माझे बाबा जिथे राहतात ते, आणि कोपरगाव पण येते आलंय. आता कुठं बसवायचे, त्यांचंही स्वागत आहे. सर्वांच्या चरणावर हा आलंय म्हटलं ना, मग कोपरगावसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा वा, सर्वांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत प्रणाम आणि कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल आमचे भाऊजी सुद्धा आहेत, अनिलजी चौधरी, आमचे दुसरे तळेकर दाजी आहेत दिंडीचे, आपल्या मॅनेजर, असे सर्व सर्व मंडळी आलेले आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. माझी आई सुद्धा यावर्षी माझ्या बरोबर माझ्या वारीला आहे. माझ्या आईला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आईला देत नसतात, पण संप्रदायाच्या हिशोबाने आपण देऊया. आईला सुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणावर दंडवत प्रणाम. कोपरगावकर, जागा मिळेल तिथेच बसा. धन्यवाद. या 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 नाना, समोर या. विठ्ठल विठ्ठल. पुढे पुढे सरकाना पुरुष मंडळी. जोरवेकर दादा पुढे या तुम्ही. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आता माग बघू नका, ते आपल्या संग महिनाभर आहेत. आणि कीर्तन फक्त 20 मिनिटं आहे. 21व्या मिनिटाला मी खाली बसलेला असेल, कारण की उद्या पहाटे 4ला, म्हणजे 4ला गंध अक्षत कुंकू भंडार मेकअप होऊन आपण रिकामी बसलो पाहिजे. 4 वाजून 5 मिनिटांनी गाड्या निघणार आहेत. आता फक्त पळायचं, बघायचं. हा, आज दिवसभर रिलॅक्स आराम केला, रिलॅक्स, अगदी बूट आणला, चप्पल आणली, रेनकोट आणला, छत्री आणली, सगळं आणलं. म्हणून फक्त 20 मिनिटं कीर्तन आहे. तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय संकादिकांना प्रार्थना करतात. हे संकादिक 4 आहेत, विस्तार नाही करायचा. संकादिकांनाच प्रार्थना करतात. याचं कारण संतांमध्येच फक्त देवाजवळ जाण्याची ताकद आहे. संतांच्या व्यतिरिक्त देवाजवळ कुणी जाण्याचा अजून प्रयत्न केला नाही, आणि ते डायरेक्ट गेले, ते तिथपर्यंत गेले नाही. अहंकार नावाच्या राक्षसानं मधीच धरले आणि जाग्यावर कापले. विठ्ठल पुन्हा अजून यांच्यात एक कोतवाल शिरला, कोतवाल, त्यानं काही गायब केली. कामाजी सगळ्यांनी नाश केला. मग या सगळ्यांच्या विरहित जर जायचं असेल तर एकच पर्याय, आणि त्यांचं नाव संत आहे. आणि ते संत ज्या वेळेला जातात ना, त्यावेळेला ते भगवंताच्या सेवकाच्या व्यतिरिक्त जात नाहीत. संत जर सेवकाच्या व्यतिरिक्त जात नसतील तर आपल्याला जायचं काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? अजिबात नाही. एका संतानं प्रयत्न नाही केला, एका संतानं भगवंताच्या व्यतिरिक्त जेवढे दिवस होते तेवढे दिवस, त्यातला एकही दिवस आसवाच्या व्यतिरिक्त घातला नाही. त्या संतांचं नाव आज रामकथेमध्ये प्रामुख्याने घेतल्या जाते. काय भाग्यवान आहेत ते संत. नको रे नको रे नको रे नको रे जाऊ इथपासून अरे सांगू नये ते आज सांगते. रामा, माझा भरत या ठिकाणी नाहीये, माझा शत्रुघ्न नाहीये. लेकरा, विनंती करते रे तुला, किमान ती येईपर्यंत तरी थांब ना. नाही मा का रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाजी. रघुकुल रीत सदा चली. आम्हाला थांबता येणार नाही, जावं लागेल.
आईचा नावेला झाला आणि माय निघून माईनं आपल्या लेकराची नजर काढली. एकच जवळ आहे, दोनच जवळ आहेत, ते दोन्ही वनवासी होत आहेत. सूत्र सांगेल दोन्ही वनवासी होत असताना आईनं नजर काढली. सुरुवातीला नजर काढली पदरानं. ज्या आईला पदर आहे तीच पदरानं नजर काढेल. आताच्या पदरावाल्या नजर काढणार नाही. आता राहू द्या, आता नाही. पण पदर सुद्धा तसाच. सूर्यवंशी दिनकरा तपून कोरे भास्करा. हंबरून वासराले चाटतेचा भगाय तभा मले तिच्या मंदी दिसती माझी. आईने साध विषय नजर काढली आईने आणि एका क्षणात रघुनंदन पायी गेला. राम 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 म्हणता म्हणता अयोध्या राम वाचून पूर्ण झाली. राममय जीवन झाले, प्रत्येक आकांत करू लागला. पण देव ज्यांच्या घरातून जातो, मग ते मानव असतील किंवा संत असतील, त्यांना उदास त्यांची वृत्ती निर्माण होत असते. उद्यापासून कोणाला म्हणा तुम्ही एकच काम करा, माऊली तिकडे निघाले तुम्ही मागे या बरोबर, येईल कोणी नाही. महाराज आता आळंदीत नाही 21 दिवस. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम. बरोबर ना? का? जोपर्यंत देव आणि संत आहेत तोपर्यंतच पावित्र्य आहे आणि सुमंगल वातावरण आहे. घरातले संत किंवा देव गेले, कार्यक्रम संपला. राम गेले, राममय जीवन झाले. चला पुढे. इकडे भरताला अपशकुन होऊ लागले आणि भरतानं भगवान भोलेनाथाला पहिला अभिषेक केला. पहिले वारकरी ते आहेत बर का, पहिले वारकरी भगवान भोलेनाथ आहेत. म्हणून हरिहरा भेद एकाचे गोडी हे करायचंच नाही. उगा 7-8 माळा घ्यायच्या आणि ते शर्टाच्या वरून टाकायच्या. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजान मंगलम पुंडरीकाक्षन मंगला येतो. उजवे वाम भाग तुका म्हणे कची अंग याचं नाव म्हणून भोलेनाथाची पूजा आहे. आणि पूजा संपली. पूजा संपल्याचा अवधी तोच अयोध्येचा रथ वाऱ्याच्या वेगाने आला. आणि वाऱ्याच्या वेगाने आलेला रथ भरताने पाहिला, भरताची छाती कापली. त्याला 2 चिन्ह होते. हा, जर सासरवासीन स्त्रीची, सासर म्हणजे सासर घरी दिलेल्या पुरीच्या बाप किंवा माय मेली, वारली नाही, मेली म्हणजे पटकन लक्षात येईल तुमच्या, गेली मेली, तर त्या मुलीला आल्या सांगतच नाही. नुसतं एवढंच सांगते, पपे बबे बंटे बबले उरक लवकर भरपिशी, चला आपल्याला जायचं, एवढंच सांगतात ना. असं म्हणतात तुझा बाप मला माय मेली सांग नाही. भरताने प्रकार ओळखलाय. अयोध्येच्या रथावरचा ध्वज होता तो अर्ध्यावर उतरवलेला होता. भरताचं काळीज तिथंच कापलं. विचार केला भरताने. सुमंत समोरून आला आणि जीवाचे माणसं पटकन भेटले का एकाएकी माणसाला काय बोलावं सुचत नाही. ज्या दिवशी डोळ्यातून पाणी येतं त्या दिवशी म्हणायचं बस, ह्या हृदयातलं त्या हृदयामध्ये टाकून दिलं. याचं नाव साधना आहे. याचं नाव साधना. विचारलंय सुमंता, ए बाबा अरे घडलंय तरी काय? सुमंताच्या डोळ्यातलं पाणी सुमंतानं वरची वरच आवरिलं. असं कडेनं घेतलं, कडेनं. याला शहाणे माणसं म्हणतात. नाही तर पपी पाहिली की तिथूनच आळणार, आयो. आणि आपलं इतकं विचित्र आहे, आपण प्रेम नसल्यापेक्षा जास्त दाखवतो. प्रेम नसतोच. आमच्या गावातल्या अनसात्याच नवरा मेला आणि अनसात्या कापुशाचा आली. तिला कोणतरी सांगितलं चल मालकासला दुखत आहे. अनसात्या पळत आली, डोक्यावर कापसाची गोणी
दारात माणसं म्हणतो बाया 80 येतो नवरा तिथून 80 ने आरोळी ठोकली. पाप्याचा बाप आहे मग कसं होईल? मेला ते गेला म्हणजे ती मेलं ती गेलं. प्रत्येकाला स्वतःच पडलं याला स्वार्थ म्हणायचे, पण तसं नाही. सुमंतानं स्वार्थ नाहीये, वरच्या वर आसवांना रोखलंय. सुमंता झालंय तरी काय, काही नाही बाबा. भरता आपल्याला ताबडतोब अयोध्येला जायचं. एका क्षणाचा विलंब न करता भरत आणि शत्रुघ्न रथ निघाला. अयोध्येच्या वेशीवर रथ आला. वेशीवर रथ आल्याच्या नंतर मग भरतानं रथावरून खाली उडी फेकली. वाऱ्यासारखा समाज पाहिला. काय झालंय माहित नाहीये, पण पूर्ण अयोध्या राजमहालाच्या समोर आहे. काय साधना असेल महाराज, स्ट्रॉंग काय साधना असेल, ही साधना सांगायची पुढे जायचं. आपल्याला जास्त वेळ रामायणात नाही थांबायचं, कारण इथं रामायणात थांबलं नाही तिथंच शिरावं वाटतं. पुढं 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 वाऱ्यासारखा समाज भरताने पाहिला. भरत आलेला पाहिला का समाजानं जागाच भरताला मोकळी करून दिली. पळत पळत भरत गेला. पांढऱ्या कपड्यामध्ये पोहडलेला आपला बाप पाहिला. बाप पाहिल्यानंतर भरतानं कौशल्या मातेच्या अंगावर स्वतःच्या शरीराला सोडलं आणि बसगड्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. संत रडले तरी, संत आनंदात असले तरी, संत दुःखात असले तरी देवाचा विसर संतांना होत नाही. म्हणून त्या संतांना प्रार्थना करावी लागते. हे संत जीवनातलं महत्वाचं रस. माझे बाबा हो, माझे बाबा, माझे बाबा हो, माझे बाबा. बाबा बाबा भरताना त्या ठिकाणी हंबरडा फोडला. म्हणून दादा ज्याचा जिवंत आहे फार भाग्यवान आहे. ज्याचा गेला त्यांना विचारा पाप गेल्यानंतर किती त्रास होता. मला आता पोहोच कळत नव्हतं, पण रात्री ज्या वेळेला मी गाडीत बसायला लागलो त्यावेळेला पोरग कमी रडलं. पोरीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू झाला आहे. पप्पा 21 दिवस तुम्ही कधीच जात नाही. रात्री मला कळालं बाप झाल्यानंतर बापाला सगळ्यात जास्त दुःख फक्त मुलीचं असतं. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत आईची आणि बापाची सेवा करा. किलूचा पांडुरंग पितळाचा जर तुम्ही पावसाळा आणला तर त्याला अजिबात उपयोग नाही. जिवंत पांडुरंगाचा जर त्रास होत असेल, जिवंत पांडुरंगाला तुम्ही भाकर देत नसाल, जिवंत पांडुरंगाला जर तुम्ही पाणी देत नसाल, तर विटेवरचा मालक तर कव्हाच कृपा करणार नाही. तर कव्हा 3 डबे राखेलाचा डबाची परमार्थ दाखवायची वस्तूच नाही महाराज, ती करण्याची आहे. बाप पांढऱ्या कपड्यात मृतावस्थेत पाहिला आणि भरताना दुःखावर अनावर झाले. भरत रडतोय, पण रडण्याच्या तेवढ्या भयान दुःखामध्ये कौशल्या मातेला भरताना प्रश्न विचारला, आई बाप नाहीये, बाप गेल्याचं दुःख इकडे आहे. असू द्या थोडी माया लावा त्या बापाला. जर तुम्ही लावली बस लई कीर्तन केले महाराज, एवढे कीर्तन श्री गुरु समोर आहेत माझ्या श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादानं या महाराष्ट्रात किती जिल्हे अजून नाही मोजले, पण तळेकरची कंप्लीट 18 जिल्ह्याची वारी पूर्ण झाली. 18 जिल्ह्यात कीर्तन कथा केल्या महाराज. प्रत्येक जागेवर गेल्यानंतर एकच सांगतो रे बाबा, जिवंत पांडुरंगाचं दर्शन जर रोज सकाळी उठून घेतलं, फक्त बापाचं मरेपर्यंत पांडुरंग तुमच्या घरातच उभा राहील. ते मात्र तो बाप संपलाय. तो बाप संपल्याच्या नंतर भरताने आईला प्रश्न विचारला, संत कोणाला म्हणतात? प्रश्न विचारला, बाबा नाही ग माझे, पण आई बाप गेल्यानंतर बापाच्या पाठीमागे पाठीराखा असणारा मोठा भाऊ असतो ग. बाप मेल्यावर जर बापाच्या जागेवर उभा राहणारा कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर तो फक्त मोठा भाऊ असतो. ज्याला मोठा भाऊ आहे ना, घरी गेल्यानंतर फक्त एकच काम करा, अरे किती वैर असू द्या, किती वै मनस्य असू द्या रे, घरी गेल्याच्या नंतर मोठ्या भावाच्या जवळ जा आणि एकदा तिथे गेल्यानंतर त्या भावाच्या पायावर डोकं ठेवून एवढंच सांगा, दादा आतापर्यंत आयुष्य माझे गेलं रे,
फक्त तुझ्या पायावर डोकं एवढंच सांगतो दादा, आपण मरेपर्यंत एकाच आईचे लेकर, मरेपर्यंत एका जीवानी राहू, एवढं जरी म्हणले तरी ज्ञानेसेवा मंडळाच्या दिंडीचं अख्खं पुण्य तुम्हाला लाभल. बाप संपलाय ग माझ्या आयुष्यातला आई, बापा समान असणारा भाऊ माझा दादा नाहीये. काही प्रेम असेल दादा नाहीये, आई समान बहिणी नाहीये. माझा पाठी राखा लखन नाही ग. ज्या वेळेला आईच्या समोर उलगाडा झाला आणि मग मात्र आईने एका मिनिटात एका क्षणात आपल्याला एका मिनिटात सांगून सांगितलं, तुझ्या माऊलीचा हा खेळ सारा. हे काही घडलंय ना बाळा, त्याला कारण तुझी माझी. शॉर्ट मध्ये गेले भरतजी उठले, अश्वपतीची नव्हे सकन्या नव्हे समाची माया. या पात्रामध्ये एक पात्र महत्वाचं आहे आणि त्या पात्राचं नाव आहे सुमंत. कारण दशरथजी ज्या वेळेला स्वतःचा देह ठेवतात त्यावेळेला सुमंतानं सांगितलेलं प्रत्येक वाक्य ऐकून देह ठेवतात. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ के जा, महलों में रहने वाले जंगल में कुटी बनाते हैं, जंगल में कुटी बनाते हैं. बाबा ऐका रे ऐका, एक दिवस जर तुम्ही 40 चाकाच्या गाडीत फिरत असले आणि पुढच्या वर्षी जर तुम्ही मोटरसायकलवर आले तर अजिबात शोक करू नका. दैव जात दुःखी भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पायाचा हे प्रारंभ आहे बाबा. सुमंताला जवळ घेतलं आणि भरताने सुमंताला पाहिलं. गेलता ना रे सुमंता, तू गेलतो ना भरत? 100% भैया मी गेलो होतो. मग ऐकणारे त्यांच्यापर्यंत पोहोचणारा दुवा तरी सांग ना मला, कोणी पोहोचवलंय त्यांना? स्पष्ट मुखातून नाव निघलं. बस केवट. काय आनंदात होता तो केवट. केवटाच्या जवळ ज्या वेळेला पूर्ण अयोध्या भरता बरोबर जाते, केवट नाचत होता. वेळ लागते. आम्हालाही तसंच होतं. 8 दिवस अगोदर वारीला निघायचं. आवरा 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 आवरा, कोण राहिलं, कोणाचं उरकलं, काम झाले का, सगळं नसलं झालं तरी निघा. जे वेळ लागतं ना, वेळ लागाव महाराज. पण इकडचं आपल्याला इकडचं लागतच नाही. आता पहा तुम्ही, पंढरपूरला आपण नवमीला जातो ना, आता नवमीला आपण पंढरपूरला जाणार, दशमीला तुम्ही अगदी असं आनंदात वातावरणात राहणार. पण एकादशीच्या दिवशी पहाटे उठल्या, चंद्रभागाला गेल्या, सांगू का झोपल्या नाही ना? बैलाला झुली, पंढरपूर रिटर्न, पळपटल, बेलणी, ताट, पळी, या सगळ्या वस्तूसाठी आपण जर तिथे जात असू तर आपल्याला माणूस म्हणायचं. आणि या सगळ्या गोष्टीचा त्याग करून फक्त पावे तुळशी पाणी जोडा हात, म्हणावे पतित किंवा पाहे ध्वजेचे चिरगुट. काही मधूनच निघायचे, जाऊ नका असं नाही म्हणायचं मला. पंढरपुरात दर्शनाला जाऊन येते आधीच.
डोकंच लावायचं नाही, बाद में चले जाणार. जोपर्यंत माय जात नाही तोपर्यंत लेकरांनी जाऊ नये. माईच्या व्यतिरिक्त लेकर गेले त्यांना पंक्तीत कोणीच बसून देत नाही. उठा पळा. बापाचे कडप, मी त्याला वेगळं नाव ठेवलंय, फुकटवाडी. चकलंबा ग्रुपला आमच्या द्वारका फुकटवाडी. हा काय नाही महाराज, सगळं फुकट. राहणं खाणं सोनं आणा जाणं सगळं फुकट, फक्त घरापर्यंत जाणं. पप्प्याच्या बाबतीत पण दिंडी करून येणं, पप्प्याच्या मैत्रीला तोंड वाकडं होणं. 21 दिवस फुकट खायचं सोपं आहे काय? इथं फुकट खायचं नाही, कष्ट करायचे. महाराज कष्ट सांगा ना. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. उद्यापासून एवढंच करायचं. हा नाही तर कस्तुरा ते गेली शब्दाण्याचं दुरण आणायला, तिकडेच राहील. 9 नंबर 9 नंबर 9 नाही चलेगा. आणि दुसरी गोष्ट, जिथं माऊली आणि तुकोबारा एकत्र येतात ना, तिथं आपली आपली जोडीदारी सोडायची नाही. बया आता दिंडीत होते म्हणून तर तसं टकली, कारण की आमचा घाम निघतो अजून तिथं. सुदाम भाऊ आहेतच पाहायला. कोण हरवलं? सुदाम भाऊ. चला आला का फोन? जाणार. याच्यापेक्षा आपला ग्रुप. आणि तळतळून सांगतो, तळतळून, इथून आता तुम्ही माऊलीकडे जा आणि इथून विटेवरच्या मालकापर्यंत जा. जेवढा वारकरी आळंदी पासून पुण्यापर्यंत इथे स्थिर झालाय, त्या प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात विटेवरचा मालक आहे, बाकी कुठंच नाही. म्हणून उगाच दिखावा करू नका. नीरा नदीत गेल्या बाया, माऊलीने आंघोळ केली, मी नॉट एट ऑल, ऐसा नाही चलेगा. तन मन धनानं सहकार्य करा आणि आवेशात आनंदात कोपरगावचं मित्रमंडळ आहे, ज्ञानसेवा मंडळ आहे, सगळ्या मंडळाला सहकार्य करा. आनंदात मस्तीच, पण कसं? मेरे नैया में सीताराम, गंगा मैया धीरे चलो. मेरे नैया में सीताराम, गंगा मैया धीरे चलो. वाह 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 वाह. बता देना तू अपने चरण में, दिन आया है तेरी जगा देना तू अपने चरण में. मेरा कर दे बेड़ा पार, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में सीताराम, गंगा मैया धीरे बहो. वाह वाह.
उद्या दिवसभर पांडू दादा सुट्टी नाही इकडे आणि भाग्य आमच्या मंडळाचं माझ्या गुरुंची कृपा आहे. कलाकार येतात ना त्याच्या हाडाची येतात, घामच गाळला पाहिजे आणि त्याचं नाव कला आहे महाराज. काय दुखतंय खुबाडात, दुखतंय खुबाडात, दुखतंय खुबाडात, असं नाही. स्ट्रॉंग नाही कळालं, हिंदी नाही कळालं, आता मराठी ऐका. नकोस नौके नकोस नौके परत फिरू फिर, नकोस गंगे भूल भरू भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. किती भाग्यवान आहेस रे तू. एक काम कर ना केवडजी, एकच काम करा. विनंती करतो तुम्हाला, विनंती करतो केवडजी, फक्त नुसता निशाणा माझ्या राघवापर्यंत पोहोचा. काय निशाणा पोहोचायचा रे भरता, काही नाही हो केवळ, काहीच नाही. फक्त एक विनंती, तुम्ही माझ्या मालकाला पाहिलंय ना, बस मालकाला पाहिलंय ना, तुमच्यावर त्याची कृपा झाली ना, फक्त एकच काम करा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जय हो. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. काय चाले महाराज. आणि सगळी कृपा कोणाची सांगतो, सगळी वारकरी संप्रदाय सर्वात महत्वाची आणि एक नंबरची कृपा चालीच्या बाबतीत जर कोणाची असेल तर पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज. काकड्याच्या चाली आजही ऐका. स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी पुण्यातले मातबर लोक आळंदीत येत होते. वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, वैभव आहे, वैभव. केव्हा कळायचंय आपल्याला, केव्हा कळायचे दादा ते आपल्याला, बाजू बाजू. विठ्ठल 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 कुंडली कबरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की. काय ताकद आहे महाराज. एवढा करा, लईच एवढ्या गोड झाल्या. तळहाती जन्मले बाळ, सोडून दिले यमुना जळ. नाही पदराने रे भुशिला, कर्ण पांडव रे पहिला. कोणती सांगती देवा, कर्ण पांडव रे पहिला. एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. चला उद्या सकाळपासून मुक्त असता आनंद लुटायचा. मुक्त असतं फक्त एकच काम करा केवडजी, एकच काम करा. माझ्या दादापर्यंत एवढाच 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 उपकार करा. फक्त सांगा माझा नमस्कार, आणि तिथे गेले गेले एवढंच काम करा. नाहीच काहीतरी झालं ना, फक्त खून सांगायच्या अगोदर माझं नाव घ्या आणि करा काय तिसऱ्या चरणात.
आकावी करुणा विनबा वैकुंठीचा राणा. तिथे गेल्यानंतर त्याची विनंती करा, बस माझ्या आयुष्यात काही इच्छा नाही. त्याचं कारण त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या जवळ उभा राहिले ना, 8:30 एकच काम करा. तू का म्हणे माझा आठवा, तू का म्हणे, तू का म्हणे बस माझा जीव टाकून द्यायला सण होत नाहीये माझ्याच्यानं. मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार. वा वा नंदू महाराज. माझी आठवण काढा का, त्याच्याशिवाय माझ्या जीवनातला त्राता, त्याच्याशिवाय माझ्या जीवनातला करता आणि त्याच्याशिवाय माझ्या जीवनातला करविता कोणच नाही, कोणच नाही. ही भावना ज्याच्या अंतःकरणात आहे ना, त्यांना संत म्हणतात. आणि एवढी आठवण ठेवा, मरेपर्यंत आपल्याला काही कमी नाही पडणार. दुसरी महत्वाची गोष्ट आजच अंडरलाईन करा, कारण की आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी पत्रवळ्या टाकून दिल्या म्हणजे मग रोज एक आयटम खायचा. आज जिलबी आहे भारी टाकायला, असं रोज एक आयटम खायचा. खायला किती खा, पण खांद्यात जाळ आणू नका. नाही कळाला? आमचा गेवराई तालुक्यातला स्पेशल शब्द आहे. खांद्यात जाळ येणं म्हणजे दिंडी सोडून मोक्कार पळत सुटणं. हा हा, असं काही करू नका. त्याचं कारण विटेवरच्या मालकाला काय आवडतं माहितीये का? फक्त बोलवलेलंच आवडतं. बोलवलंय त्याला कोणी नाही बोललं, कोणी नाही बोलवलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. ज्यांच्या दरबारामध्ये आपलं मंडळ आज विराजमान आहे, आपण ज्यांच्या दरबारात थांबलोय ना, सावता महाराज काय अधिकारी गेले का कुठं? हो, कोपरगावकर, शिंगवेकर, गेवराईकर गेले. सावता बाबा कुठे गेलते का? नाही ना, नाही. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला. प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःचा विटेवरचा मालक पाहणं, याचं नाव आयुष्यातलं पूर्णत्व. आपल्याला देवळात सुद्धा दिसाना, देवळात नाही हो, देवाशान पावायचा नाही. लोक म्हणतात बाई 30 वर्ष गुरुवार केले नाही, 30 वर्ष. बरेच मावशा म्हणतात आमच्याकडे पांढरे बुधवार तुमच्याकडे आलते का? मी माझ्या तिला, माझी ती कळते ना, अहो माझी ती, माझी हा, आता लागलं लिंक. हात केल्याशिवाय लिंक नाही लागत. तिला विचारलं, म्हणलं का रे आपल्या लग्नाला 15 वर्ष झाले. ती म्हणली तू डोकं लावू नकोस, तू गप राह. तिचं फक्त एकच म्हणणं आहे, जॉकेट मधलं पॉकेट काढून घेईपर्यंत जय हरी. जॉकेट मधलं पॉकेट काढलं की ती लगे करते टाटा बाय बाय. मी म्हटलं अगं मी पांडुरंगाला बसतोय, मी पांडुरंगाचं बसतोय, तू पांढरे बुधवार किती वर्ष झाले करते? ती म्हणली 15. मी म्हणलं कवर? ती म्हणली जवळ आपल्यात दम येत तवर. बोले क्यू? तुला नाही कळायचं, मला कळा ना. आणि माझ्या विटेवरच्या मालकाचे जीवरचं पाकिट खाऊन दरवर्षी 5-10 लाखाचा व्यवहार करते. आणि हिच्या पांढऱ्या बुधवाराने काय झालं? तुझं आहे तुझं पाशी, परी तू कोणाच्याच नावाने. आणि आई ऐका, अजून एक सांगतो. आता विषय 2-3 आले, पण जो खानदानी वारकरी आहे
त्याला घालायला कपडे नसू द्या, पण तो नीचपणाचं वागणं कधीच वागत नाही. आणि याच्या उपरांत विशेष करून कोपरगाव, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद याच्या उपरांत जे कोणी वागून नालायकपणाचा कळस करते ते वारकरी संप्रदायातले नाहीत याच्यात तिळमात्र संशय नाही. पण वारकरी संप्रदायाच्या कडीकडीनं चोट्टेपणाने शिरले, पण आता चट तांब पितळ उघड पड जवरेकर दादा म्हणून बाहेर निघावं लागलं. विठ्ठल आपल्याला सवय महाराज हरी राम रे काय आमचा चुलता होता, आजा होता, मी बसला का नाही. यांचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध नाही. हे फक्त लेबल लावून फिरतात. यांच्या पाठीमागे पळण्यापेक्षा विटेवरच्या मालकाला तो का म्हणे मजा आठवा तुकोबाराय म्हणतात, मूळ लवकरी पाठवा. तुमच्या जवळ सांगण्याचं कारण फक्त एकच, अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, विटेवरच्या मालकाचे कृपापात्र शिष्य आणि कृपापात्र फक्त संत तुम्ही आहात. म्हणून तुम्ही सनकादिक संत आणि नुसते आहात नाही, तुम्ही